सध्याच्या आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय। शरद पवार हे मार्कडवाडीला जाण्यासाठी आता निघालेले आहेत। शरद पवार हे आज मार्कडवाडीला जाणार आहे। ईव्हीएम विरोधातल्या भूमिकेमुळे मार्कडवाडी हे गाव जे आहे ते चर्चेत आलेलं आहे आणि शरद पवार खरं तर या गावकऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज मार्कडवाडीमध्ये करणार आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर मार्कडवाडी या ठिकाणच्या ज्या ग्रामस्थांनी यावेळेस बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं अशी मागणी केलेली होती, त्यांची भेट आज शरद पवार घेऊ शकतात। शिवाय यावेळेस या गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेता आलं नाही। अखेर ईव्हीएमवरच मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार असं सांगण्यात आलं। त्यामुळे आता या गावकऱ्यांची पुढची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न शरद पवार करणार आहेत। मार्कडवाडीमध्ये बॅलेटवरून आता बॅटल रंगली असल्याचं बघायला मिळालेलं होतं मार्कडवाडीमध्ये। त्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएम विरोधात आंदोलन होऊ शकतं अशी देखील शक्यता आहे। कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर मार्कडवाडी या गावानं मतपत्रिकेवरती अर्थातच बॅलेट पेपरवरती मतदान करावं अशी मागणी केलेली होती, मात्र त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी आता शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नेमकं काय घडतं हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण महाविकास आघाडीची भूमिका सुद्धा ही ईव्हीएम विरोधी भूमिका असल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे मार्कडवाडी ग्रामस्थांना महाविकास आघाडीचा देखील पाठिंबा असल्याचं बघायला मिळालेलं होतं। शरद पवार यांच्यासह राहुल गांधी हे देखील काही दिवसांमध्ये मार्कडवाडीची भेट घेणार आहेत। मात्र सध्या शरद पवार हे मार्कडवाडीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ईव्हीएम विरोधातल्या भूमिकेमुळे मार्कडवाडी हे जे गाव आहे ते चर्चेत आलेलं होतं। मार्कडवाडी गावानं मतपत्रिकेवरती मतदान घेण्याचा निर्णय घेतलेला होता। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातल्या या मार्कडवाडी गावामध्ये जात आहेत आणि या ठिकाणी मार्कडवाडीमधल्या लोकांचं म्हणणं शरद पवार आज ऐकून घेणार आहेत। त्यामुळे आज या भेटीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं।